तर मित्रांनो बऱ्याचशाच लोकांचा मेन प्रॉब्लेम काय होता की इंस्टाग्रामवर रील्स अपलोड करतात, त्यांचे फॉलोअर्स 1000 2000 5000 फॉलोअर्स आहेत, पण त्यांच्या रीलला व्ह्यूज येत नाहीत. व्ह्यूज ज्या की येतात 500 200 300 1000 व्ह्यूज येत आहेत. तर तुम्हाला याचं सोल्युशन काय? बरेचशाच लोकांना स्टार्टिंगला व्ह्यूज चांगले येत होते आणि अचानक त्यांचे व्ह्यूज आहेत ते पूर्णपणे डाऊन झालेले आहेत. हा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा. सगळं काय मी डिटेल्स मध्ये एकदम सोप्या आणि मराठी भाषेमध्ये मी सांगणार आहे. आणि ही ट्रिक आहे ती वर्क एकदा म्हणजे मी स्वतः ट्राय करून पाहिले आणि वर्क सुद्धा झाल्या. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. 100% वर्किंग ट्रिक आहे. या 3 पॉईंट मी महत्त्वाचे सांगते. हे 3 पॉईंट तुम्हाला सगळ्यात पहिले तर लक्षात घ्यायचे. कोणते कोणते पॉईंट आहेत सगळं काय डिटेल्स मध्ये मोबाईलच्या स्क्रीनवर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा. डायरेक्ट मोबाईलच्या होम स्क्रीनवर आणि सगळं काय असेल ते डिटेल्स मध्ये आपण आहे ते जाणून घेऊ. तर आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलाय. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो 3 जे की मेन पॉईंट आहेत ते तुम्हाला मी सांगणार. सगळ्यात पहिले तरी 3 पॉईंट आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचा. पहिला मेन पॉईंट जो की असतो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचे फॉलोअर्स जर वाढले असतील 1000 2000 किंवा 5000 फॉलोअर्स झाले असतील, जसं की बेसिक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही काय केलं असेल, जसं की समजा आता मी एक्झाम्पलसाठी जी की एक एक्झाम्पल घेतो, जसं की मी एखाद्या समजा रेसिपी किंवा आपल्या टेक मधलंच एक्झाम्पल जर घेतलं तर मी टेक रिलेटेड जसं की एखाद्या ॲपविषयी माहिती देतोय आणि दुसरी गोष्ट आहे एखाद्या मी कोणते जसं की ट्युटोरियल देतात थंबनेल कसं क्रिएट करायचं, असे 2 व्हिडिओज मी अपलोड केले. या 2 व्हिडिओ मध्ये जर समजा मला जो की रिझल्ट भेटला असेल, जसं की तुम्हाला माहिती असेल एखाद्या थंबनेलची मी फ्री PLP जर दिली असेल, जर मला त्याला रिस्पॉन्स जर जास्त भेटला असेल आणि त्यातून मला 1000 ते 2000 जर फॉलोअर्स जर भेटले असतील आणि त्यानंतर मी त्या टॉपिकवर जर कोणताही व्हिडिओ जर अपलोड केला नाही तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला व्ह्यूज सुद्धा येत नाही, फॉलोअर्स सुद्धा तुमचे वाढत नाहीत. हा मेन प्रॉब्लेम आणि हाच मला प्रॉब्लेम सुद्धा आलता. दुसरी गोष्ट असते एखाद्या ॲप विषयी तुम्ही माहिती देता आणि लोक काय करतात, ते ॲप जी काय ते ॲप त्यांना पाहिजे असेल त्यासाठी फॉलो करतात आणि त्यानंतर अनफॉलो करतात. त्याने सुद्धा तुमचे व्ह्यूज आहेत ते डाऊन होण्याची शक्यता असते. तिसरं मेन कारण काय असते की बरेचशेच वेळा काय होतं की बरेचसेच लोक म्हणतात की तुमचं अकाउंट शॅडो बॅन झालं असेल, अशा पद्धतीने म्हणतात. ह्या गोष्टी ठीक आहेत, पण शॅडो बॅन कोणतेच सोशल मीडियाचं अकाउंट आहे शॅडो बॅन होत नसतं. मेन गोष्ट ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण की मी तुम्हाला एक गॅरंटी देऊ शकतो की यूट्यूब असो, फेसबुक असो किंवा इंस्टाग्राम असो, या तिन्ही प्लॅटफॉर्मवर तो कोणतेही तुमचं पेज असो किंवा कोणते अकाउंट असो, हे लाईफमध्ये कधी सुद्धा शॅडो बॅन होत नाही. शॅडो बॅन हा शब्द हिंदी क्रिएटर्सने आणला, त्यामुळे तुम्हाला सुद्धा शॅडो बॅनचा जो की विषय तो डोसक्यातून काढा. दुसरी गोष्ट लास्टला मेन पॉईंट सांगतो, तुम्ही रील्स आहेत त्याची तुमची क्वालिटी कमी असू शकते किंवा तुम्ही रील्स मधला कंटेंट चेंज केला असू शकतो. जसं की तुम्ही सुरुवातीला टेक व्हिडिओ टाकत असाल, नंतर तुम्ही रेसिपी, नंतर त्यात मिक्सिंग ब्लॉग अशा गोष्टी करत असाल, त्यामुळे सुद्धा तुम्हाला तो प्रॉब्लेम येत असेल. दुसरी गोष्ट तुमची क्वालिटी सुद्धा आता मॅटर करते 2025 मध्ये. या संपूर्ण गोष्टी ते इंस्टाग्रामवर यूज कराव्या लागतात, अन्यथा तुमच्या रीलला ते व्हायरल होत नाही. तुम्हाला जसं की बरेचसे लोक काय करतात, कोणते मिक्सिंग कंटेंट सांगतात, याने सुद्धा तो प्रॉब्लेम येतो. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला वाटत असेल की आपलं अकाउंट आहे ते व्ह्यूज येत नाहीत, तर मेन गोष्ट सगळ्यात पहिले तर काय चेक करायचं. सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, इंस्टाग्राम असेल ते अपडेट्स करून ओपन करून घ्यायचा. ओपन केलं तर सगळ्यात पहिले मी आवाज कमी करून घेतो. ओके, इथून मी बॅक करून घेतो. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले बघू शकता जी की आता बघू शकता इथून जी की आहे मी इथून बॅक येतो. ओके, जर इथून मी बॅक आलो सगळ्यात पहिले इथून जसं की आपलं इथे प्रोफाईल तुम्हाला दिसेल, या प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं. प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिली मेन गोष्ट काय लक्षात ठेवायचं की फॉलोअर्स कमी ज्यादा होत राहतात, कोणाचे सुद्धा फॉलोअर्स आहेत ते जसं की आता समजा तुमची सुरुवातीला 1000 असतील किंवा 2000 वर 200 300 असतील तर ते फॉलोअर्स कमी ज्यादा होत असतात. दुसरी गोष्ट तुम्हाला घ्यायचं, ते 3 लाईन्स दिसतील बघू शकता, याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या 3 लाईन्सवर क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग येणार, त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत जाणार आणि इथे स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर बाग खाली जायचं, सगळ्यात खाली स्क्रोल डाऊन करत जायचं, अकाउंट स्टेटसवर क्लिक करायचा आणि येथे मेन गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की हे सगळे ऑप्शन्स ऑन आहेत का. आपण काही गोष्टी आहेत त्या म्हणजे जसं की बरेचशेच वेळा जी की असतं इंस्टाग्रामची काही प्रायव्हसी असतात, त्या गोष्टी जर आपण जर त्यांचं उल्लंघन जर केलं असेल तर आपल्याला इथे एखादी टिक मार्कने जसं की आता तुम्हाला दिसत असेल मॉनिटायझेशन, जर काही ऑप्शन जर इथे ऑन नसेल तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो. फॉलोअर्स कमी, व्ह्यूज डाऊन होतात, ह्या प्रॉब्लेम येतो. दुसरी गोष्ट आता सध्या मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम चालू आहे की बरेचशाच लोकांचे जे की असतात जे फॉलोअर्स कमी होत आहेत, हा मेन पॉईंट प्रॉब्लेम आहे. तो कशाने होत आहेत हे एक गोष्ट लक्षात ठेवा. जसं की आता तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, लिमिटेड टू युअर रीचचा ऑप्शन भेटतो, याच्यामुळे तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. याच्यावर क्लिक केलं तर महत्त्वाची गोष्ट या दोन्ही ऑप्शनला ग्रीन टिक आहे का नाही हे चेक करायचं. जर इथे जर तुम्हाला प्रॉब्लेम काय असेल तर तुम्हाला सांगतो आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा आहे. इथे कुठेही तुम्हाला जर समजा रेड डॉट जर असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि ChatGPT तुमच्या मोबाईलमध्ये असतं. ChatGPT ओपन करून घ्यायचा आहे आणि येथे काय टाईप करायचं, इंस्टाग्राम अकाउंट झालं आहे माझं म्हणजे शॅडो बॅन झालं,
याच्यासाठी मला एखादा मेल लिहून द्या आणि असा तुम्हाला इथे मेल लिहून देईल बघू शकता अशा पद्धतीने. ह्याला तुम्हाला फक्त इथे सगळा कॉपी करायचा आहे. कॉपी करून इंस्टाग्राम ओपन करून घ्यायचा आणि फक्त तुम्हाला काय करायचं खाली गेल्यानंतर इथे तुम्हाला हेल्पचा ऑप्शन भेटतो. हेल्पवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. हेल्पवर क्लिक केल्यानंतर अकाउंट स्टेटसचा ऑप्शन तुम्हाला भेटतो. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला इथे भेटून जातात. पण येथे आपल्याला काय करायचं सपोर्ट इथे तुम्हाला दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर रिपोर्टवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले तर रिपोर्ट चेक करायचा आणि येथून तुम्ही डायरेक्ट जो की मेल असतो तो त्यांना सबमिट करायचा. म्हणजे की तुम्हाला रिपोर्ट ऑफ प्रॉब्लेमवर क्लिक करायचं नंतर आणि येथून गो बॅकवर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. ओके फिर तुम्हाला इथून क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही असेल जर समजा तुम्हाला इथून प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने इथून करायचं आणि त्यानंतर काय करायचं आहे जो की मेल तुम्ही कॉपी केला तो इथे पेस्ट करायचा. त्यानंतर स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचा. व्ह्यूज डाऊन झाले असतील ते सगळं तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तो तुम्हाला इथे क्लिक करून अपलोडवर क्लिक करायचा. इथून जी की तुमचा कोणताही इमेज असेल तो इथे ॲड करायचा सबमिट करायचा. ही सबमिट केल्यानंतर तुमचा अकाउंट आहे ते चेक केलं जातं. जर खरोखर काही प्रॉब्लेम असेल तर स्वतः इंस्टाग्राम सगळं चेक करतं काय प्रॉब्लेम आहे काय नाही आणि त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं. पण महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा ओरिजिनल कंटेंट काय मिक्सिंग गोष्टी असतील ह्या जी स्टार्टिंगला सांगितलं ह्या गोष्टी जर असतील तर मी एकच गोष्ट सांगेन तुमच्या इंस्टाग्रामवर हा प्रॉब्लेम 100% येणार आहे. हा प्रॉब्लेम मला सुद्धा आला आहे कारण की माझ्यासुद्धा बघू शकता इथून मी बॅक आलो जसं की आपलं हे अकाउंट आहे तुम्ही बघू शकता येथून जी काही माझ्यासुद्धा फॉलोअर्स आहेत ते कमी होत आहेत. कारण की कसं असतं की फॉलोअर्स हे फिक्स राहतील असे नसतात. फॉलोअर्सचे काही वेळा कमी जसं की आता समजा इथे माझे 2000 आहेत येथे तुमचे 50,000 जरी फॉलोअर्स असले तर हळूहळू कमी जादा होत राहतात. यामुळे फॉलोअर्सवर काही डिपेंड राहण्याची गरज नाही. फॉलोअर्स कमी होतात ते नंतर वाढतात. जसं की माझे बघू शकता जे की रील्सला व्ह्यूज सुद्धा कमी आहेत बघू शकता इथे 500 500 600 600 अशा रील्सला व्ह्यूज येतात. हे व्ह्यूज एवढ्या कमी झाले आहेत कशामुळे की कारण की मी कंटेंट आहे तो थोडासा चेंज केला. जसं की मी काय करायला पाहिजे सगळ्यात पहिले तर बघू शकता आयफोनचं जे की मी जे काही रील्स टाकले बघू शकता 2000 3000 1000 बघू शकता इथे बघू शकता 2000 अशामध्ये मला व्ह्यूज आलेत. कारण की मी काय केलं जे की आयफोन रिलेटेड जी की माहिती आहे ती दिली नव्हती. आयफोनच्या ज्या काही ट्रिक्स होत्या त्या जर मी सांगितल्या असते तर माझे व्हिडिओ आहे ते व्हायरल झाले असते. अशा गोष्टी थोडंसं तुम्हाला दिमाग लावायचं की आपली कोणती रील आहे ती व्हायरल झाल्या आणि त्याच टॉपिक रिलेटेड तुम्हाला रील्स आहे ते अपलोड करायच्या. त्यानंतर तुम्हाला व्ह्यूज आहेत ते पुन्हा वाढू शकतात. हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्या गोष्टी आहेत मी एक्सप्लेन करून सांगितलं. एकदम छोटा व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल पण समजून घ्या की कारण की सगळ्या गोष्टी आहेत मी एक्सप्लेन करू. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.